आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। शेतकऱ्यांना कर्ज वाटपाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचं ट्विट। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट लावू नका या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला राष्ट्रीयकृत बँकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। सरकारने याबाबत कठोर पावलं उचलावीत अशी मागणी। तिरुपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचा नवीन उपक्रम। त्र्यंबकेश्वरमध्ये आता प्रति व्यक्ती 2500 रुपयात व्हीआयपी दर्शन। दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रस्ताव। भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स मनीषा हवालदारनं जाळल्याची सूत्रांची माहिती। नोट्स जाळून नष्ट केल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर। प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासामध्ये स्पष्ट। नीट संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचं तपासामध्ये उघड। नीट पेपर लीक झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या राजस्थानमधील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोनवरून संवाद साधला। पेपर फुटीनंतर सीकरमधील प्रदीप मेघवालनं आत्महत्या केली होती। कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे राहुल गांधींचं आश्वासन। सांगलीच्या विटामध्ये शिवराय अंगात येत असल्याचं सांगून भोंदूबाबाकडून महिलेला नरबळीचा सल्ला। महिलेला नरबळी आणि गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या 3 भोंदूबाबांविरोधात गुन्हा दाखल। वांद्रे पूर्वचा गरीबनगर परिसर अतिक्रमण कारवाईनंतर सपाट। या ठिकाणी नवीन रेल्वे मार्गासोबत एक मोठा कॉरिडॉर तयार होणार। ढिगारा हटवल्यानंतर वांद्रे पूर्वमधील वाहतूक कोंडी संपणार। गरीबनगरमधील लोकांची परिस्थिती पाहून दुःख होतंय। मी आमदार असताना कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचं घर तोडलं नाही। वरुण सरदेसाई शिकले सवरलेले अडाणी। गरीबनगरच्या कारवाईवरून झिशान सिद्दीकींची आमदार वरुण सरदेसाईंवर टीका। वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट कपातीमुळे प्रवाशांची गर्दी। पुणे प्रवासाला प्रवाशांची कुर्डुवाडी जंक्शनवरून अधिक पसंती। पुण्याला जाण्यासाठी आता 800 ऐवजी 600 रुपये द्यावे लागणार।